पती पत्नीचं नातं हे अतिशय खास असतं। त्यात भांडण, प्रेम, विश्वास या सगळ्या गोष्टी असतात। मात्र कधी कधी भांडण अगदी टोकाला जातं आणि नको ते घडतं। अशीच एक घटना आता समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील कानपूरमधील महाराजापूर पोलीस स्टेशन हद्दीत भादासा गाव आहे। इथे पती पत्नीने गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं। दोघांमध्ये भांडण झाल्याचं कुटुंबियांना सांगितलं। त्यानंतर पत्नीने गळफास लावून घेतला। पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने गळफास लावून घेतला। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यास व्यस्त आहे। ही घटना बुधवारी घडली। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री महेश चंद्र यांचा मुलगा अरविंद चंद्र आणि त्यांची पत्नी अर्चना चंद्र यांच्यात भांडण झालं। दोघेही गच्चीवर झोपलेले असताना रात्री अचानक पत्नी अर्चना गच्चीवरून खाली उतरून खोलीत आली आणि खाली आल्यावर अर्चनाने तिच्या साडीने पास बनवला आणि नंतर पंख्याच्या हँडलला अडकवून गळफास घेतला। काही वेळाने अरविंदने खाली येऊन खोलीचा दरवाजा उघडला असता पत्नीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याचं दिसलं। पत्नी अर्चना हिला साडीच्या फासाला लटकलेलं पाहून पती अरविंदनेही बेडशीटने फास लावून मृत्यूला कवटाळलं। उन्हाच्या अजगैन पोलीस स्टेशन हद्दीतील रावतपूर गावात 3 वर्षांपूर्वी अरविंदचं अर्चनासोबत लग्न झालं होतं। लग्नानंतर काही काळानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्यांच्यात रोज भांडण व्हायचं। त्यामुळे अरविंदने दारू पिण्यास सुरुवात केली होती। सकाळी कुटुंबियांनी खोलीत पाहिलं असता त्यांना दोघेही लटकलेल्या अवस्थेत दिसले आणि एकच खळबळ उडाली। गावकऱ्यांनी पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली। महाराजापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह खाली उतरवले। पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून तपास सुरू आहे।